आपण घरामध्ये ना 15 दिवस जरी नसलं, आपलं घर बंद असलं ना, तरी आपलं घर खूप खराब होतं आणि मी 4 महिन्यापासून बघा घरामध्ये नव्हती. चला सर्वात पहिले इथे सुरू केलेलं आहे देवाचं वगैरे सगळं आवरून घेते. मी कल्पना तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. चला मी कालच गावावरून आलेली आहे. याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच आहे आणि आता इथे बघा आज दुसरा दिवस आहे. सर्वात पहिले म्हटलं आपली देवपूजा वगैरे आपण तिथूनच सुरुवात करत असतो आणि आता इथे अंघोळ वगैरे झाली. सगळ्यात पहिले हाती घेतलेलं आहे ते देवाचं काम. आता इथे बघू शकता अहो हो ते इथे पण आहे ना त्यांचं काम कसं आता ते सकाळी लवकर ड्युटीवर जायचे कारण 5:30 वाजता आहे ना माझे अहो आहे ना ते ड्युटीवर निघून जातात कारण काय आहे ना त्यांची शाळा सकाळी 7 वाजेला असते त्याच्यामुळे त्यांना वेळेवर जायलाच लागतं त्याच्यामुळे सकाळची खूप घाई गडबड असते त्यांची पण तरी पण आहे ना ते इथे होते तर त्यांचं काम काय होतं ते रोजच आहे त्यांचं आहे ना रुटीनच आहे हे ते काय करायचे सकाळीच आहे ना दिवा वगैरे लावून अगरबत्ती लावून तरच ते घराच्या बाहेर पडतात आणि माझ्या आधी त्यांची अंघोळ वगैरे होते तर हे रोजचं त्यांचं रुटीन आहे. त्याच्यानंतर आहे ना ते यायला पण त्यांना खूप उशीर व्हायचा 9-10 वाजायचे कधी 11 वाजायचे ड्युटीवरून यायला त्यांना खूप म्हणजे खूप कामं पण दिलेले आहे त्याच्यामुळे आणि ते घरी आल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर पहिले ते देवाला दिवा लावायचे आणि अगरबत्ती पण मग कसं असतं आपण घरामध्ये राहतो तर आपण कसं मधून हे साफसफाई करतच असतो तरी पण ते ना मंगळवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी ना देवांना वगैरे अंघोळ वगैरे घालायचे ते शाळेतून आल्यानंतर तरी पण हे काम करायचे कारण का सकाळीच त्यांना वेळ भेटत नव्हता सकाळीच 4:45ला उठायचं आणि सगळं आवरून त्यांना ड्युटीवर जायचं त्याच्यामुळे चला आता मी आलेली आहे आणि सर्वात पहिले म्हटलं आपण सगळं साफसफाई करून घेऊ आता रोजचं दुसरं पण साफसफाई करायचीच आहे पुढे पण मग ते ना आता हळूहळू करेल कारण काय ना माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी इतके दिवस गावाला होती आणि मला काय झालेलं होतं ते पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे आणि आता माझी तब्येत खरंच ठीक आहे आणि त्याच्यानंतर आहे ना म्हटलं आल्या आहे ना आता बाकीचे कामं तर आपले रोज होतच राहतील पुढचे कामं पण होतच राहतील जेवण वगैरे बनवायचं ते तर आपलं नेहमीचंच आहे पण सर्वात पहिले बघा आपल्या देवाकडे थोडंसं व्यवस्थित असं लक्ष देऊ म्हटलं आणि आल्या ना सगळ्यात पहिलं मी हे मंदिर वगैरे सगळं खाली काढून घेतलं आणि सगळं सामान वगैरे खाली काढलं आता मी ना मंदिर पण धुवून घेणार आहे देवाचे बसणं वगैरे धुवून टाकणार आहे जे आहे ते सगळं मी इथे आवरून घेणार आहे त्याच्यानंतरच आता पुढच्या कामाला मी सुरुवात करणार आहे बघा आपण ज्या वेळेस बघा आजारी वगैरे पडलो तर आपण पहिल्यांदा देवाचा धावा करतो तर त्याच्यापेक्षा आहे ना आपण रोज देवाचा धावा केला पाहिजे आणि खरंच देवापासूनच आपण आहे ना असं आहे ना चला आता इथे बघा सगळं मी आवरून वगैरे घेते आणि गावाला आहे ना मी 4 महिन्यापासून होते तर गावचं पण आहे ना मी सकाळीच आहे ना मस्त छान असं आहे ना माझी देवपूजा होत होती गावाला खूप छान असे फुलं पण होते आणि माझं गावचं रुटीन खूपच छान होतं मला गावाला खूप आवडत होतं आणि चला त्याच्यानंतर पुढे मी जाणारच आहे गावाला पण मग आता कसं आता इकडे आलेली आहे तर इकडचं आता इथे बघू शकता एवढा पसारा काढला आता किती वेळ जातो याच्यामध्ये माहीत नाही मला भरपूर वेळ जाणार आहे याच्यामध्ये आणि सगळं मी इथे ना खाली काढून घेतलं कारण का इथे ना पहिलं आहे ना माझं मंदिर आहे ना खालीच होतं बरं का पण आहे ना ते ना इथे जागा नव्हती किचनमध्ये मी ना घराचं काम काढलं तर मागे पहिले आहे ना तर त्यावेळेस कलरचं वगैरे त्यावेळेस आहे ना मी इथे ना छान असं आहे ना भिंतीलाच असं आहे ना मंदिराला जागा वगैरे करून घेतली पण मग असं म्हणतात का भिंतीला नाही मंदिर वगैरे ठेवायचं पण काय करणार आहे आपल्याला ॲडजस्ट करायला लागतं कसं शेरगावामध्ये अगदी छोटे छोटे घरं असतात त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करायला लागतं काहीतरी कुठेतरी करायला लागतं गावचे घरं कसे मोठे मोठे असतात आणि चला आता इथे ना सगळे देव वगैरे मी सगळ्यांना आंघोळ वगैरे घालून घेतलेली आहे जसं होईल तसं आणि बघू शकता इथे ना सुंदर असं सगळे देवांना आंघोळ घातली आणि छान वाटलं मला खूप प्रसन्न पण वाटलं आहे आज घरामध्ये म्हटलं पहिल्यांदा देवपूजा झालीच पाहिजे आणि सगळं साफ केलंच पाहिजे तरच आपल्याला मनाला पण प्रसन्न वाटतं किंवा घरामध्ये प्रसन्न वाटतं आता इथे ही बघा इथे जागा केलेली मी थोडीशी अशी पण याच्यामध्ये ना इथे मी मंदिर ठेवते हे बघा हे मंदिर पण आहे ना मी ना डायरेक्ट धुवूनच घेतलेलं होतं आणि व्यवस्थित असं धुतलं ते सुकावलं आणि पुसून पण घेतलं आणि त्याच्यानंतर आता इथे बघा ह्या पद्धतीने मी लावून घेतलं पहिल्यांदा अशी जागा मी बनवून घेतलेली होती त्याच मापाचं मी आहे ना उल्हासनगरवरून हे मंदिर आणलेलं आहे खूप छान माझं हे मंदिर निघालेलं आहे देवाचे बसणं होतं ते पण आहे ना मी सुंदर असे छान असे स्वच्छ धुवून घेतले वाळवून घेतले सुकवून घेतले आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघू शकता सप्तशृंगी आईचा माझ्याकडे फोटो वणीच्या गडावरून आणलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघू शकता स्वामी समर्थांचा फोटो हा मी दिंडोरीच्या स्वामी समर्थांच्या मठामधून आणलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं पण मस्त व्यवस्थित असं मांडणी करून घेतली हे बघा आता त्याच्यानंतर आहे ना आता इथे बघा ही जी मूर्ती आहे ना मी अक्कलकोटला गेलेली होती तिथून मी ना स्वामी समर्थांची मूर्ती आणलेली होती त्याच्यानंतर आहे ना आपले गणपती बाप्पा बाळकृष्ण त्यांना पण छान असं मस्त इथे मी ठेवून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना आता इथे ना हे आहे विठोबा रुक्माई आणि मी आहे ना पंढरपूरला गेलेली होती तिथून ती मूर्ती
आणलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर जेजुरीला गेली तर तिथून पण खंडेरावची मूर्ती आणलेली होती. त्याच्यानंतर इथे माझ्याकडे आहे बघू शकता हे अशा पद्धतीचे देव आहे. चला आता हे बघा हे अहो गेलेले होते केदारनाथला, तर ते बघा केदारनाथ मंदिर त्यांनी आणलेलं होतं, खूप छान आहे. ते पण मी स्वच्छ असं करून घेतलं आणि आता इथे देवाऱ्यामध्ये मंदिरामध्ये मी छान असं ठेवून घेते. मंदिर पण जास्त मोठं नाही बरं का, जसं ॲडजस्ट होईल तसं आपल्याला करायला लागतं. चला ह्या पद्धतीने मी देवांची मांडणी वगैरे केली, मस्त स्वामींना हार वगैरे पण घातला हे बघा. आणि त्याच्यानंतर आता इथे बघा ही छोटीशी प्लेट आहे ना, याच्यामध्ये मी तांदूळ ठेवले, कारण काय ना माझ्याकडे जी कासव आहे ना, त्या कासवच्या पाठीमागून आहे ना त्याला आहे ना आकडे आकडे जर असले ना तर असं म्हणतात की तांदळामध्ये ठेवायची असते कासव असं, आणि आकडे नसले तर पाण्यामध्ये ठेवायची असते. तर मला माहीत नाही बरं का, पण मी ऐकलेलं आहे म्हणून आता मी ना माझे हे बघा ह्या कासवावरती ना पाठीमागून आहे ना खालच्या साईडनं आकडे म्हणून मी ना तांदळामध्ये ठेवते, नाही तर मी पहिले पाण्यामध्ये ठेवायचे. आणि चला आता इथे मस्त कासव पण ठेवून घेतलेलं आहे बघू शकता. आता त्याच्यानंतर आहे ना इथे मी ना हे बघा हार वगैरे हे पण आहे ना स्वच्छ असे धुवून वगैरे घेतले मी. खूप धूळ वगैरे झालेली होती घरामध्ये, पण तर आहेच धूळ, पण मग पहिले देवाचं वगैरे म्हटलं पहिले साफसूफ करून घेऊ तेव्हाच आपल्याला छान वाटेल. चला त्याच्यानंतर आहे ना इथे बघा सुंदर असं सगळं मांडून घेतलं. आणि आज मी मस्त आहे ना गावरान गाईच्या तुपाचा दिवा लावणार आहे बघू शकता. दिवा पण स्वच्छ करून घेतला, त्याच्यामध्ये तूप घालून घेतलं. तूप पण मी गावावरून आणलं, माझ्या जावेनं दिलेलं आहे मला. आणि चला आता इथे मी दिवा वगैरे पण लावून घेतला. आता पहिलेच दिवा नाही लावला बरं का, कारण का कसं मंदिर छोटं आहे त्याच्यामुळे ना मला ते मूर्त्या वगैरे ठेवायला ना थोडंसं इथे ना गरम लागत होतं, म्हणून मी दिवा नंतर लावला. नाही तर पहिले आपण आहे ना दिवा लावतो, मला पण माहिती आहे. आणि त्याच्यानंतर आता इथे बघा स्वामींच्या फोटोला किंवा स्वामींच्या मूर्तीला सर्वात पहिले आपल्याला अष्टगंध लावायचा असतो. स्वामींना हळदी कुंकू कधीच लावायचं नाही. चला त्याच्यानंतर आहे ना इथे बघू शकता मी ना आता माझ्याकडे ह्या दुसऱ्या मूर्त्या वगैरे आहे ना आणि देवीचा फोटो वगैरे आहे, तर त्यांना मी ना छान असं ना हळद कुंकू लावून घेते. आणि बघू शकता ह्या पद्धतीने अगरबत्ती वगैरे छान अशी ओवाळून घेतली, अगरबत्ती पण लावून घेतली मी. आणि त्याच्यानंतर आहे ना धूप होती ती पण मी आता इथे लावून घेणार आहे बघू शकता. आणि त्याच्यानंतर आहे ना आता आहे ना जास्त तर नाही, पण मी आहे ना स्वामींची एक माळ जप करणार आहे, कारण का आज आहे ना खूप म्हणजे खूप काम आहे, जेवण बनवायचं बाकी आहे अजून. आणि त्याच्यानंतर आहे ना आता सर्वात पहिले इथे बघा ह्या पद्धतीने मी देवाचं वगैरे आवरून घेतलं आणि मला छान वाटलं. थोडंसं आपल्या घरामध्ये सुंदर वाटतं, असं प्रसन्न वाटतं. सर्वात पहिले देवाचं आपल्याला असं करायचं असतं किंवा केलेलं असतं. तर चला आता इथे बघा छान असा मी नमस्कार करून घेतला. आणि त्याच्यानंतर आता एक माळ जपून घेते स्वामींची. आणि त्याच्यानंतर पुढचं रुटीन पण तुमच्यासोबत असंच मी शेअर करणार. चला इथेच एंड करते, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.